मर्यादा वाढवा, ओबीसींचं आरक्षण तसंच ठेवा, धनगरांना द्या, सगळ्यांना द्या. आज आम्ही सगळे महाविकास आघाडी त्याला पाठिंबा देतो. आणा आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचं बिल आणा. महाराष्ट्रामध्ये तुम्ही समाजामध्ये जी काही आग लावलेली आहात, मराठा, ओबीसी, धनगर, मी तर स्वच्छ भूमिका मांडलेली आहे. मला वाटतं पवार साहेब तुम्ही सुद्धा मांडलेली आहेत, काँग्रेसने सुद्धा मांडलेली आहे. मर्यादा वाढवण्याचा हक्क, अधिकार हा राज्य सरकारला नाही आहे. बिहारने वाढवलेली मर्यादा ही कोर्टाने उडवून लावली. हा अधिकार जो आहे तो फक्त आणि फक्त लोकसभेचा आहे. अन्यथा राष्ट्रपती हे करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल घेऊन, त्यांचा सल्ला घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवू शकतात. बरोबर ना पृथ्वीराजजी? मग मराठा आरक्षणाचं बिल लोकसभेमध्ये आणा, मर्यादा वाढवा, ओबीसींचं आरक्षण तसंच ठेवा, धनगरांना द्या, सगळ्यांना द्या. आज आम्ही सगळे महाविकास आघाडी त्याला पाठिंबा देतो. आणा आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचं बिल आणा. पण आगी लावून ठेवायच्या, धर्माधर्मात आगी, हिंदू मुसलमानमध्ये आगी, हिंदूंमध्ये मराठी अमराठीमध्ये आगी, मराठी माणसामध्ये मराठेतरमध्ये आगी. आणि त्या आगीवरती म्हणजे तुम्ही घरांच्या होळ्या पेटून त्याच्यावर तुमच्या पोळ्या भाजतात. म्हणून आम्ही तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच म्हणतो, एक तर तू तरी राहशील किंवा मी तरी राहील. तुम्ही वक्फ बोर्डाची जमीन जर ढापून तुमच्या उद्योगपतींच्या घशात घालणार असाल, जसं तुम्ही आमच्या हिंदू संस्थानांच्या मंदिराच्या जमिनी लाटताय, लुटतायत आणि तुमच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला देत आहात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवाची, संस्थानाची, मंदिराची जमीन किती राजकारण्याने ढापले त्याची यादी काढा. मराठवाड्यामध्ये किती ढापलेली आहे, बीडमध्ये किती केलेली आहे. लावा ना एकदा तो काय प्रश्न आहे तो धसाच लावा. कोणी केले ती जमीन ढापले? बीडमध्ये तर केस सुरू आहे. अरे वक्फ बोर्ड तर बाजूला ठेवा, माझ्या मंदिराची जमीन चोरली जाते आणि त्याच्यावरती तुमचे मित्र येऊन बांधकाम करणार असतील तर आज मी जाहीर करतो, वक्फ असो किंवा हिंदू संस्थान असेल किंवा कोणत्याही धर्माच्या जागा असतील, आम्ही वेळवाकडं काही त्याच्यामध्ये होऊ देणार नाही, अजिबात नाही होऊ देणार. अयोध्येमध्ये तुम्ही जे काही केलं, कार सेवकांनी बलिदान केलं. कोणासाठी केलं? लोढासाठी केलं, अदानीसाठी केलं, रामदेव बाबासाठी केलं, श्री श्री रविशंकरसाठी केलं. कितीतरी लाखो कारसेवक तिकडे गेले, बलिदान झालं, त्यांचं मार खाल्ला, काही अपंग झाले आणि मग राम मंदिर उभं राहिलं. एक तर तुम्ही बांधलं ते सुद्धा गळकं. आमच्या हातामध्ये घंटा. आणि अयोध्येमधली जमीन कोणत्या दराने त्या ट्रस्टने विकत घेतली आणि त्याच्यावरती ती कोणाला दिली ह्याच्यावरती सुद्धा जेपीसी लावा. हा विषय फक्त वक्फ बोर्डचा नाही आहे, हा माझ्या मंदिरांचा सुद्धा आहे. व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील.